व्यापारी वर्गाचा सन्मानानंतर आपण या ठिकाणी स्टेजवर येण्याचं आपणही या ठिकाणी यायचंय। आज आपण या ठिकाणी या भव्य दिव्य संकुलाचे बांधकाम जे पर्यटक करणार आहेत दीपक पाटील आपण स्टेजवर यायचे। दीपक पाटलांचं आपला विनंती आहे की आपण आपलं या ठिकाणी स्वागत करेल। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित नमदार बाबाराजे आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय विक्रम पवार आणि रवींद्रराव पंचोली आपले 15.5 एकर जागा आपली आहे। 35 ते 38 वर्ष आपले या ठिकाणी ह्या जागेसाठी गेले। हे भाऊसाहेब महाराजांचे जे स्वप्न होतं ते आज या ठिकाणी आपण बांधकाम आज या ठिकाणी सुरू होते। आपले हे जे डिझाईन आहे आपले सर्वांचे परिचित असलेले सुनील बगाडे यांनी आपले डिझाईन तयार केलेले आहे। आपले दुसरे आमचे मित्र कॉन्ट्रॅक्टर पाटील यांना हे आता कन्स्ट्रक्शनचं काम दिले। चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करते। आज या ठिकाणी आपले व्यापारी गाळे आहेत 325, भाजीपाला मार्केट गाळे आहेत 40, मार्केट 24, कांदा बटाटा 24 आणि उसार 58। आता भाजीपाला फ्रूट आणि कांदा हे 100% आपल्या गाळे लिलावात दिले गेलेले आहेत। उसार मार्केटचं जरा थोडंसं अजून बैठक चालू आहे ही आता सुनिश्चित सगळे व्यापारी बसून सॉल्व्ह करू। तिथं मला साहेब रिस्पॉन्स बघायला गेला तर जवळ 70% गाळे पुढचे जे कमर्शियल ABCD त्याचे जवळ 70% गाळे बुक झालेले आहेत। आता व्यापाऱ्यांना आणि इथं उपशासन तालुक्यात इतर लोकांना जरी गाळे घ्यायचे असतील तर कमर्शियलमध्ये गाळे तुम्ही घेऊ शकता। कारण गाळ्याची संकल्पना असे की गाळे 35 लाखापासून 70 लाखापर्यंत गाळे गेलेले आहेत। 400 स्क्वेअर फूट पासून ते 550 स्क्वेअर फूट पर्यंतचे गाळे आहेत। स्टार्टिंगला आम्ही जे मार्केट कमिटीनं महाराजांच्या सूचनेप्रमाणे आपण असा निर्णय घेतला की ज्या गाळ्याची किंमत 40 लाख रुपये त्या गाळ्याच्या स्टार्टिंगचे जी रक्कम आहे ती 20 लाख रुपये भरायची आहे। 20 लाख रुपये रक्कम स्टार्टिंगला भरल्यानंतर मार्केट कमिटीचं काम 50% पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जी रक्कम आहे ती 25% भरायची आहे आणि काम पूर्ण व्हायच्या आधी 7 महिने आधी 100% रक्कम तुम्ही पूर्ण करायची आहे। 51,11,111 उच्चांक दराने आपला हा लिलाव केला गेला। त्याबद्दल तुमचे तालुक्यातून आलेले सर्व पंचायत समितीचे सभापती असतील भाऊसाहेब महाराजांची स्वप्नपूर्ती तसं बघायला गेलं तर ज्येष्ठ जे आहेत जे भाऊसाहेब महाराजांचे कार्यकर्ते हे आज एक संघ झालेले आहेत। का तर भाऊसाहेब महाराजांनी जे स्वप्न पाहिलं होतं 1987 साली तसा हा प्रस्ताव मार्केट कमिटीचा पहिला दिला गेला। 1952 सालची ही मार्केट कमिटीची आपली स्थापना आहे। भाऊसाहेब महाराजांनी 1987 साली गुरुप्रसाद सारडा जे आपले माजी सभापती होते त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव दिला गेला। त्यानंतर मार्केट कमिटी आपले माजी सभापती लालासाहेब पवार यांच्या माध्यमातून आपल्या ज्या केसेस हायकोर्टात चालल्या होत्या त्या केसेस ज्या होत्या टिकवण्याचं लढवण्याचं काम हे लालासाहेब पवार यांच्या माध्यमातून दिलं गेलं। दुसरी जी केस आली ते आपले माजी सभापती माननीय राजू भोसले यांच्या काळात कलेक्टरच्या आदेशाप्रमाणे ह्या ठिकाणी कागदोपत्री ताबा आपल्याला दिला गेला। त्या तारखेपासून 8 तारखेपर्यंत जी लढाई झाली तसं महाराज साहेब बघायला गेलं तर ग्रामपंचायत म्हणजे सरपंच ते सर्वोच्च सुप्रीम कोर्ट इथपर्यंतची जी आपली मोठी लढाई होती 38 वर्ष ही मार्केट कमिटीने लढाई लढली। त्याची सगळ्यात मोठी ताकद ही शिवरायांनी आम्हाला दिली। त्यामुळे आपण सर्वच्या सर्व निकाल हे मार्केट कमिटीच्या बाजूने झाले। त्यासाठी मी महाराजसाहेब तुमचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। स्वप्नपूर्ती म्हणजे काय जो काही सातारा तालुक्यात दिसलेला शेतकरी वर्ग होता जो काही व्यापारी वर्ग होता त्यांना एक जवळची स्वर्गीय विकासरत्न श्रीमंत छत्रपती आदर्शराजे भोसले व्यापाऱ्याचा उद्योग या भव्य इमारतीचा बांधकाम शुभारंभ सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। या सोहळ्याला त्या ठिकाणी सर्वांचे मार्गदर्शक आणि साबळे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे।
आज सातारा तालुक्याच्या दृष्टीने आजचा दिवस हा सातारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत छत्रपती श्रीमंत सिंहराजे भोसले बाबा